तर विधानसभा मतदारसंघामध्ये मी शोभा या निशाणीवर उभा आहे. मी अपक्ष उमेदवार असल्यामुळं मला माझा 35 वर्षापासून माझा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या माध्यमातून मी सर्व जाती धर्माचे व्यक्तीशी जुळला गेलेलो आहे. त्यांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध जमलेले आहेत. प्रत्येक घराघरामध्ये माझ्या घरातल्या वस्तू आहेत. प्रत्येकाच्या कुठल्याही प्रसंगी त्यांना मी मदत केलेली आहे. त्यामुळं मी त्याचा फॅमिली मेंबर म्हणून लोकांना वाटतो. आणि पण मी व्यवसायातून इकडं राजकारणात येण्याचं मेन कारण म्हणजे मागच्या 1.5 वर्षामध्ये जे राजकीय परिस्थिती बदलत आहे, त्या राजकीय परिस्थितीमध्ये जे ओबीसींवर अन्याय अत्याचार होत आहे, तर नुसतं अन्याय अत्याचार होत आहे म्हणून जर तुम्ही उभंच राहत नसाल की त्या धनदांड्यांसमोर आपला निभावा लागत नाही. कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक कोण 86 मधून उभं राहतो लढाई प्लस जे नांदेडचा विकास झाला म्हणतात, विकास तुम्हाला माहित आहे किती झाला, काय नाही, कसं झालाय. आणि शेतकऱ्याचे प्रॉब्लेम आहेत, व्यापाऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, हॉकर्सचे प्रॉब्लेम आहेत. आठवडी बाजार कुठेही भरतो, जिकडे वाटेल तिकडे भरतो. त्यांना असे स्पेशल अशी कुठे जागा नाही आहे. त्याच्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्या खूप झालेल्या आहेत. या सर्व गोष्टींवर आपल्याला तोडगा काढायचा आहे. जे विकास रखडलेला विकास आपल्याला करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये उतरलेलो आहे. जिल्ह्याचे सर्व मतदार बंधूंना नम्र विनंती करून सांगू इच्छितो की आज जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काय जातीय राजकारण पेटलेलं आहे, त्या जातीय राजकारणाला खतपाणी कोण घालतंय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आमच्या एसी एसटी ओबीसी मुस्लिमांच्या आरक्षणात जे धक्का पोहोचलेला आहे, जे आमचे हक्क हिरावून पाहत आहेत, यांना प्रतिकार करण्यासाठी आणि आमचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी लोकसभेमध्ये मला पाठवावं असं जनतेला मी सर्वप्रथम विनंती करतोय. आज महाराष्ट्रामध्ये जे जातीय समीकरणामध्ये ओबीसीवर जे अन्याय चालू आहे, ओबीसीवर जे हल्ले चालू आहेत, हे कितपत योग्य आहे. अंतरवालीचा झेंडा आहे, पण दंडा हे बारामतीचा आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. याच्या माध्यमातून मी सर्व जनतेना आपल्याला एक ताकद दाखवून सर्व आरक्षणवादी जनतेने एकत्र येऊन या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आज पाहताय तुम्ही ओबीसीची काय चूक आहे, ओबीसीने कधी अन्याय केला का, आरक्षणाच्या माध्यमातून कधी आवाज उठवला काय, आमचे हक्क आमच्या जिनावून पाहतायत. मराठा समाजाला आरक्षणाला कधी ओबीसीने विरोध केलाच नाही, आमचा पाठिंबा होता. पण आमचं एकच म्हणणं होतं की मराठा समाजाचं ताट वेगळं आहे, त्यांना बाजूला द्या, आमच्या आरक्षणामध्ये नकोय, ही मागणी होती. तुम्ही आमच्या घरात घुसताना आम्ही विरोध नाही करायचा, आम्ही शांत बसायचं का? असा अन्याय आम्ही कधी सहन करणार नाही. त्यामुळं सर्व जनतेने एकत्र येऊन या प्रस्थापितांना त्याची जागा दाखवावी एवढंच बोलतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला ऑटो रिक्षा निशाणी समोर बटन दाबून मला विजयी करावं. तसेच भोकरमधून नागनाथजी घिसवाड साहेब यांची शिलाई मशीन या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना विजय करावं. और नांदेड उत्तर मधून सोफा या निशाणी समोरील बटन दाबून श्याम सुंदर जाधव यांना विजय करावं. एवढंच मी सर्व. आणि तसेच लोहा कंधारमध्ये चंद्रसेन पाटील यांच्या या बॅटने शिक्षक मारायचे आहेत. या निशाणीसोबत बटन दाबवून भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि आपल्या सर्व उमेदवाराला हात बळकट करून आपल्या संसदेमध्ये सभागृहामध्ये पाठवावं अशी विनंती करतो. सर्वांना मानाचा जय ओबीसी, जय भीम, जय संविधान.